अहिल्यानगर शहरातील गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड एमएसटी तसेच सीएटी आणि जेईई या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झालाय। कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर गवांदे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश नैतृत्यापासून शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे। या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत। गवांदे क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले। गवांदे क्लासेसच्या 145 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माऊली सभागृहात नुकताच पार पडला। त्यावेळी श्री टेमकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच करिअर गायडन्स देखील केले। या करिअर गायडन्स कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील डॉक्टर संदीप कदम व डॉक्टर तुषार शिंदे यांनी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली। इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना देशात तसेच प्रदेशात उपलब्ध असलेल्या संधी याबाबत मार्गदर्शन केलं। प्राचार्य भास्करराव झावरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अशीच गुणवत्ता पुढे टिकवावी असे आवाहन केलं। परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे जिद्द व चिकाटी न सोडता कठोर परिश्रम करून सध्याच्या युवा पिढीने जगापुढे आदर्श ठेवला पाहिजे असेही श्री झावरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी म्हणाले। करिअर गायडन्स संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार विक्रम निंबिकर म्हणाले की गवांदे क्लासेसने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देखील भर दिलेला आहे। अभ्यासाबरोबरच संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले आहे। विद्यार्थ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रत्यक्ष अनुकरण करणे आवश्यक आहे। गवांदे क्लासेसच्या माजी विद्यार्थिनी स्नेहल वाघ यावेळी म्हणाल्या की गवांदे सरांच्या गणित शिकवण्याच्या पद्धतीमुळे पण भविष्यामध्ये त्यांची ओळख तुम्ही करून द्यायची, त्यामुळं आपण खूप कष्ट केले पाहिजेत। मी नेहमी एक उदाहरण सांगतो। हरगोविंद सिंग खुराना यांना नोबेल प्राइज मिळालेले, ते सध्या अमेरिकेमध्ये अमेरिकेत स्थित आहेत। ते नोबेल प्राइज सुद्धा अमेरिकेच्याच नावावर आहे, भारताच्या नावावर नाही। भारताच्या नावावर एकच नोबेल प्राइज आहे विज्ञानामधलं, सी.व्ही. रामन यांचं। ज्यावेळेस हरगोविंद सिंग खुराना यांना नोबेल प्राइज मिळालं त्यावेळेस त्यांना जे त्या ठिकाणचे जे चॅनल असतील त्यातल्या एका चॅनलने फोन केला की तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं, आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची, तर आम्हाला वेळ द्या। त्यांनी दिली वेळ आणि त्या वेळेत ते चॅनलवाले आले, कॅमेरे लावले, लाईट लावल्या आणि त्यांनी मुलाखत घ्यायला सुरुवात केली। त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटले तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं, तुम्ही जगासाठी काहीतरी संदेश द्या। त्यांनी संदेश दिला, कष्ट करा, आणि गप्प बसले, पुढे बोले जात असते। ते म्हणले मुलाखत, ते म्हणले संपली मुलाखत। त्यांनी विनंती केली, अहो आम्ही अर्धा तासाचा कार्यक्रम ऑलरेडी जाहीर केलाय आणि तुम्ही फक्त अर्धा मिनिट बोलले, तुम्ही मोठी मुलाखत द्या, अधिक मोठी मुलाखत द्या। ते म्हणले ठीक आहे। परत लाईट ऑन झाले, कॅमेरा ऑन झाला आणि त्यांनी परत मुलाखत दिली, अधिक कष्ट करा, आणि मुलाखत संपली। मग हरगोविंद सिंग खुराना इतके मितभाषी का झाले, तर ते ज्यावेळेस PhD करायचे, रिसर्च करायचे, आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा ढगे सरांना माहिती आहे की त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल प्राइज, मानवाच्या जनुकाच्या संदर्भातले खूप महत्त्वाचं काम त्यांनी केले, त्यामुळे त्यांना नोबेल प्राइज मिळाले। ते ज्यावेळेस संशोधन करायचे त्यावेळेस काम चालू असताना काही विद्यार्थी आले, म्हणले कॅन्टीनला चहा प्यायला जाऊ। चहा प्यायला गेले ते आणि परत आले तर टेबलवरची सगळी रसायनं गायब झाली होती। मग त्यांचे जे मार्गदर्शक होते, गाईड म्हणतात संशोधन करणारे, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना म्हटले सर मी चहा प्यायला गेलो तर माझी सर्व रसायनं गायब झाली। ते जोरात बोलले, हरगोविंद तू जरा कमी बोलत जा, नाहीतर तुझे दात सुद्धा गायब होतील। हा टोमणा त्यांना खूप लागला आणि त्यापासून त्यांनी ठरवलं का खूप कमी बोलायचं। ते कमी बोलू लागले, जास्त विचार करू लागले, जास्त चिंतन करू लागले, जास्त मनन करू लागले। जे वाचन केलं त्याच्यावर चिंतन करू लागले आणि हळूहळू त्यांना रसायनशास्त्राच्या वेगळ्या प्रक्रिया सापडल्या, प्रयोगशाळेत त्यांनी त्या सिद्ध केल्या आणि त्यातून त्यांना नोबेल प्राइज मिळालं। मित्रो, मी मुद्दामून हे उदाहरण सांगितलंय की
आपण सर्वच जण, तुम्ही मी, आपण खूप वेळ नको त्या गप्पा मारण्यामध्ये घालवतो. म्हणजे त्यातून काही निष्कर्ष निघणार असतील. एखादी वैचारिक चर्चा असेल तर ठीक आहे, एखादी राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नावर चर्चा असेल तर ठीक आहे, पण त्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसतं आणि नुसते आपण मात्र बोलत राहतो. कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा, गावातल्या पारावर गप्पा आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जाताना कमीत कमी बोलायचं आणि जास्त वेळ आपलं जे टार्गेट आहे त्याकडे लक्ष द्यायचं. खूप यश मिळेल. आणि अशा पद्धतीनं आपण पुढे जावं ही एक अपेक्षा मी आपल्याकडून करतो. खरं तर आपण जे ग्रामीण भागातून पुढे आलेले विद्यार्थी आहेत, त्यांचे काही दिशा ज्या ठरलेल्या असतात ना, त्या अशा थोड्याशा, मी नाव ठेवत नाही आपल्याला, पण लोंढल्यासारख्या असतात. लोंढा, पाऊस पडतो आणि लोंढा येतो, नंतर तो वाहून जातो आणि नंतर परत नदीपात्र कोरडं पडतं. करणार तसं. पण एक सांगेल की सरांनी कधीच मुलींना तरी उठवलं नाही क्लासमध्ये की तुमची फी का नाही भरलेली. सरांचा एक गुण म्हणजे सरांनी कधीच प्रत्येक मुलगी, क्लासमधली प्रत्येक मुलगी सरांच्या मुलीसारखी होती. आणि मुलं मुलं तर असतातच तसे, पण सरांनी क्लासमध्ये कधीच खपवून घेतलं नाही. मुलांनी धिंगाणा घालणं, मुलींना काही बोलणं, सरांनी क्लासमध्येच उठवायचे आणि त्यांना बाहेर काढायचे. आणि मुलींबाबत जो रिस्पेक्ट सरांचा 15 वर्षापूर्वी होता तोच आहे. सो आय एम सो थँकफुल, आय एम सो ग्रेटफुल की मला सरांचं मार्गदर्शन खूप अर्ली भेटलं. 11वी-12वी सरांकडे गेले मॅथ्स, आणि त्यावेळेस आय थिंक चौधरी सर होते फिजिक्सला, कुलकर्णी सर होते. फिजिक्सला मी नव्हता लावला, मॅथ्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं. मॅथ्स सरांकडे गेलं आणि रेसिडेन्शियलला होते. 11th-12th रेसिडेन्शियल प्लस सरांच्या क्लासेसमुळे माझा ऑटोनॉमस कॉलेज SGGS नांदेडला नंबर लागला आणि तिथे मी कम्प्युटर सायन्स ब्रँच घेतली. सो इथून सुरुवात झाली. सो 10वी, 11वी-12वी आणि नंतर कम्प्युटर सायन्स. त्यानंतर मी 2014ला पासआउट झाले SGGS IIT नांदेड विथ, आमच्याकडे पर्सेंटेजमध्ये असतं, ग्रेड्समध्ये असतं, आउट ऑफ 10. सो माझा ऑलवेज पॉइंटर 8 पॉईंट अबोव्हच होता. मी यशस्वी वाटचाल करू शकले आणि आज गुगल इंडियाच्या माध्यमातून जगातील विविध देश पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर 50 लाखांचे पॅकेजही मिळाले आहे. गवांदे क्लासेसची माजी विद्यार्थिनी ऋतुजा मुढे म्हणाली की गवांदे सरांच्या गणित शिकवण्याच्या पद्धतीमुळे माझा गणिताचा पाया भक्कम झालाय. त्याचबरोबरच जनरल नॉलेज देखील वाढले आहे. म्हणून गणितात पदवी घेऊन मी आता UPSCची तयारी करीत आहे. कठोर परिश्रमामुळे कोण होणार करोडपतीमध्ये सहभाग मिळाला आणि 25 लाखांच्या बक्षिसापर्यंत मला पोहोचता आले. प्रसिद्ध शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे म्हणाले. गवांदे सरांनी केलेल्या मदतीमुळे व त्यांच्या शिकवणीमुळे आज मी यशस्वी शिवव्याख्यात्या म्हणून राज्यात सर्वत्र नावलौकिक मिळवण्यात यशस्वी झाले आहे. गवांदे क्लासेसचे माजी विद्यार्थी चैतन्य बोल्ली म्हणाले की गवांदे सरांच्या मार्गदर्शनामुळे 12वी मध्येच IT सेक्टरचे प्रोत्साहन मिळाले आणि कठोर परिश्रमामुळे आज IT क्षेत्राचे चांगले करिअर करता आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गवांदे म्हणाले की 10वी व 12वी शिक्षण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीचा यशस्वी टप्पा असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, जेणेकरून यश हमखास मिळत असते. गवांदे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम केले जात असल्यामुळे बोर्ड, MST, CET आणि JEE परीक्षेत विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळपहाड यांनी केलं, तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गवांदे क्लासेसच्या संचालिका छायाताई गवांदे, व्यवस्थापक युवराज महांडुळे, सहव्यवस्थापक मोनाली पवार, किशोर गीते आणि ऋषिकेश गीते आदींनी परिश्रम घेतला. हाय एव्हरीवन. तर माझं नाव स्नेहल मच्छिंद्र वाघ. मी राहणार बागवाडी, जेऊर, बायजाबाई. नगरपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती एक छोटंसं खेड आहे. तिथून माझी 10वी झाली आणि 11वी-12वीला मी गवांदे क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं.
घरची खूप हलाखीची परिस्थिती, आई वडील शेतकरी. सरांनी खूप सहकार्य केलं मला, फीजमध्ये वगैरे सवलत दिली, इन्स्टॉलमेंटला ऑप्शन दिले आणि वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं. मॅथ्समध्ये माझा टोटल स्कोअर आय थिंक 90 अबोव्ह होता आणि हे सगळं झालं फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे. मी आता गुगल इंडियामध्ये आहे. अगेन याचाही श्रेय सरांनाच जातं. मला राईट टाइमला राईट मार्गदर्शक मिळाले आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. मला नाही वाटत जर सरांचं मला मार्गदर्शन मिळालं असतं तर मी मॅथ्समध्ये टॉप करू शकले असते आणि नाहीतर मी कम्प्युटर सायन्स पण ब्रँच घेऊ शकले असते. जस्ट बिकॉज माझं 11वी-12वी चांगलं झालं त्याच्यामुळे माझं कम्प्युटर सायन्स ह्या ब्रँचला मी निवड केली आणि त्यानंतर मी IT हाय, माझं नाव स्नेहल मच्छिंद्र वाघ. मी राहणार बागवाडी, जेऊर, बैजाबाई. मी करंटली गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणून पोस्टवरती आहे आणि माझी सुरुवात गवांदे क्लासेस मधूनच झालेली. मी सरांची 3rd बॅचची विद्यार्थिनी आणि सरांनी मला मॅथ्सला खूप जास्त मार्गदर्शन केलं. मला मॅथ्सला 90+ अबोव्ह मार्क्स होते 12th आणि CETला आणि त्यानंतर मी 10 वर्ष झाले IT इंडस्ट्रीमध्ये आहे. तर माझ्या यशामागे एक मेन मेंटर आहे, ते म्हणजे गवांदे सर आणि मी खूप खूप थँकफुल आहे, मी खूप ग्रेटफुल आहे. तर मी सगळ्या पालकांना आणि स्टुडंट्सला हेच मार्गदर्शन करेल की सरांची 15 वर्षांची ही परंपरा तुम्ही डेफिनेटली इथे व्हिजिट करा. डेफिनेटली सर तुम्हाला खूप गाईड करतील. सरांची आता टीम झालेली आहे. इथे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळं एकाच छताखाली मिळतंय. तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊन जा आणि हे तुम्हाला तुमच्या यशामध्ये डेफिनेटली कोलॅबरेट करतील आणि तुम्ही सक्सेसफुल होताल. थँक्यू. आज आमच्या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत गवांदे क्लासेसनी यशाची नेहमी उच्च परंपरा राखलेली आहे. यावर्षी सुद्धा MHT CET मध्ये मॅथ्समध्ये 25 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेत आणि 45 विद्यार्थ्यांनी 80पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. विशेष म्हणजे देश पातळीवरती जी इंजिनिअरिंगसाठी परीक्षा होती त्या JEE मेनमध्ये सुद्धा गवांदे क्लासेसच्या 12 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि बोर्डमध्ये सुद्धा 8 विद्यार्थ्यांनी 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि 80पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारी या तिन्ही परीक्षेमध्ये 142 विद्यार्थी आहे. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज माऊली सभागृहामध्ये होत आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे आणि दुसरा आनंद असा की हा जो सत्कार आहे तो आमच्याच क्लासेसच्या गवांदे क्लासेसचे माजी विद्यार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहेत. ही विशेष आनंदाची बाब आहे आणि विशेष करून आपण जसं म्हणतो आता सध्या पंढरीची वारी चाललेली आहे. या प्रत्येक वारकऱ्याची एक इच्छा आहे की आपण पंढरीचं दर्शन घ्यावं. तर आमची पंढरीची वारी म्हणजे या विद्यार्थ्यांचं यश आहे. अतिशय उच्च पदावर गेलेले माजी विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं रोल मॉडेल ठरतात. ही आमच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे. असंच विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अशीच यशाची उच्च परंपरा राखावी आणि त्याच निमित्ताने किंवा तशाच पद्धतीने आम्ही इथून पुढेही कार्यरत राहू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.